चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने तर स्ट्राईक इन वरती पापाला पाहतोय आपण. पहिला चेंडू लाईन पासून भर काढत असताना वाईट इशारा पंचांचा येत असताना पाहतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये इथे धाव बहाल करत असताना बदलापूर संघासाठी वाईटच्या स्वरूपाने एकदा बहाल केले आणि बदलापूर संघाचं इथे खातं ओपन होत असताना पाहतोय आपण. भिरकावण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळायचा होता. चेंडूचा बॅटचा संपर्क पाहायला भेटत नाही. नेदावर चेंडू सांगता करत असताना पाहतोय आपण गोलंदाज ओमला पाहतोय आपण. आईगावदेवी महाराज संघ सुद्धा इथे उपस्थित झालेला आहे शेवटचा सामना खेळण्यासाठी. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा बेट झालाय फलंदाज रमेशला पाहतोय आपण. अजून एक निर्धाव चेंडू येत असताना पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीची जबाबदारी दिली होती ओम वरती. त्या जबाबदारीवरती गोलंदाजी करत असताना ओमला पाहतोय आपण. 2 चेंडू निर्धाव फेकत असताना ओम. आता मात्र आडव्या बॅटने फटका घेतला मिड विकेटच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक येईल अडवेल. या दरम्यान सिंगल धावेचा अवधी होता आणि सिंगल धाव घेत असताना स्ट्राईक रोटेट करत असताना पाहतोय फलंदाज रमेश याला. कारण 2 चेंडू बीट झाल्यानंतर सन्मान देत असताना गोलंदाजाला एक धाव पूर्ण करतोय. स्ट्राईकवरती आणतोय तो फलंदाज अप्पू याला. लेफ्ट आर्म फलंदाज अप्पूला पाहतोय स्ट्राईकवरती फलंदाज. तर गोलंदाज ओम याला फेस करेल. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन पाहायला भेटते मैदानावरती. क्षेत्ररक्षाची व्यूहरचना चेंज करत असताना रायते संघाकडून पाहतोय. रायते संघामध्ये इन ॲक्शन मध्ये पाहतोय आपण सागर सुरोशे ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज पाहतोय. शॉर्ट ऑफ लेन चेंडू आडव्या बॅटने खेळायचा पुन्हा एकदा प्रयत्न होता अप्पू याचा, परंतु बीट झाला फलंदाज. चांगले यष्टीरक्षण पाहायला भेटलं आपल्याला. निर्धाव चेंडू सांगता करत असताना ओम. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये एकही मोठा फटका खेचू देत नाही फलंदाजांना. पॉवर प्लेच्या षटकाचा विचार केला ना तर 30 या सर्कलच्या बाहेर फक्त 2 फलंदाज असतात. त्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा असतो फलंदाजांना, परंतु इथे वारंवार बीट होत असताना फलंदाज. आता मध्ये पॉईंटच्या दिशेने फटका खेचला. तिथे क्षेत्ररक्षक धावतात परंतु चेंडू काय थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट पाहायला भेटते आपल्याला. चेंडू गेला सीमारेच्या पार. 4 धावांसाठी चौकार. कट करण्याचा प्रयत्न होता. बीड झालाय फलंदाज. अजून एक निर्धाव चेंडू चौकार आल्यानंतर पाहतोय आपण गोलंदाज ओम याला कमबॅक करताना निर्धाव चेंडू फेकलाय. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकात समाप्त नंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण. फक्त ना फक्त बाईजान इलेव्हन संघाच्या 6 धावा. रायते संघाला आपण इन ॲक्शन मध्ये पाहतोय आणि त्या संघासाठी इथे पारितोषिक आलेलं आहे. योगेश खारीकपाडा आणि किशोर सोरोशी सोनिवली उद्योजक याचकडून रायते संघाचा क्वालिफाय झाला ना तर त्यांच्यासाठी तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक असेल ते रायते संघाला. जर आज संघ आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय झाला तर तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक योगेश खारीक आणि किशोर सोरोशे याचकडून. चला रायते संघ जास्त वेळ घेऊ नका. अजूनही आपल्याला खूप सारे सामने कव्हर करायचे.
त्यामुळे सहकार्य करा मित्रांनो. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहतोय आपण. जयेशला पाहतोय गोलंदाज. पहिला चेंडू बॅटची इनरच घेऊन यशलक्षच्या हातामध्ये यशलक्ष चुकी करत असताना झेल इथे जमिनीला दाणत असताना झेल पाहतोय आपण. कोणाचा होता तर पापाचा होता. याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. नेहमीच कित्येक वर्ष क्रिकेटवरती अधिराज्य गाजवणारा पापा, परंतु पहिल्या चेंडूवरती इथे सफलता निर्माण झाली असती. गोलंदाज जयेश याच्या चुकी करत असताना जीवनदान मिळते इथे फलंदाजाला. दुसरा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू खेळला स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक येईल अडवेल. या दरम्यान एक धावेचा अवधी होता आणि एक धाव घेत असताना फक्त सिंगल धाव पाहायला भेटते आपल्याला. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग वरती लेफ्ट आर्म फलंदाज अप्पूला पाहतोय आपण. फेस करेल गोलंदाज जयेश यांना. चांगली गोलंदाजी जयेश कडून पाहतोय आपण. या दोन चेंडूवरती करत असताना पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकाची जबाबदारी दिली आहे खांद्यावरती जयेश याच्या आणि चांगली कामगिरी दोन चेंडूवरती पाहायला भेटते. अजून 4 चेंडू शिल्लक असतील जयेश याचे. आडव्या बॅटने फटका खेचलाय, फिरून मारलेला फटका. तिथे क्षेत्ररक्षक तेजस, चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला भेटलं आपल्याला. लॉंगलेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक सज्ज केलं होतं. एक धाव पूर्ण ओव्हर थ्रो पाहायला भेटतोय. लगेच दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धाव पूर्ण करत असताना पाहतोय आपण. 2 धावा मिळतात त्या बाईजान इलेव्हन बदलापूर संघाला. चांगला फटका पाहायला भेटला होता. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षक सुद्धा पाहायला भेटलं. क्षेत्ररक्षक होते तेजस, चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवत असताना पाहतोय आपण. पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये चेंडू फेकला होता. बेड झालाय फलंदाज. अजून एक निर्धाव चेंडू पाहायला भेटतो आपल्याला गोलंदाज जयेश कडून. चांगली गोलंदाजी जयेश यांची. याच दरम्यान वैभव काकरे, उत्कृष्ट मृदुंगमणी यांचं शुभागमन झालंय. पुन्हा एकदा कॉडबेनची अपील आणि ते अपील उचलून धरत असताना पहिला झटका बसतोय तो बाईजान इलेव्हन संघाला. अप्पूच्या स्वरूपामध्ये पहिला विकेट. पहिली सफलता इथे अर्चित करत असताना गोलंदाज पाहतोय आपण. पाचव्या चेंडूवरती जयेशला पाहतोय आपण. एक बिग विकेट अप्पूच्या स्वरूपामध्ये. त्या फलंदाजाच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिला होता. त्याच फलंदाजाला इथे बाद करण्यात यशस्वी ठरलाय तो गोलंदाज पाहतोय आपण. नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 वरती पाहतो आपण भाईजान यांना. संघाचा संघनायक भाईजान म्हणजे आपले सर्वांचे लाडके निसारभाई शेख इन ऍक्शन मध्ये मैदानावरती इनॅट नंबर 3 वरती फलंदाजीसाठी आलेत. लेफ्ट हँड फलंदाज फेस करेल गोलंदाज जयेशाला. सफलता अर्जित केले जयेशाने. शेवटचा चेंडू. पहिला चेंडू लॉफ केलाय. चेंडूवरती क्षेत्ररक्षक आहेत, फक्त पाहत बसतील. चेंडू गेला वन बाउंड सीमारेषा पार. 4 धावांनी सुरुवात करत असताना पाहतोय आपण फलंदाज भाईजान यांना मिळाला त्या 4 धावा. दुसरं षटक समाप्त झालंय. 2 षटकात समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहतोय आपण 13 धावा.
तिसरा गोलंदाज गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय तो ओमला पाहतोय आपण. ओमवरती विश्वास दाखवलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकलं होतं ओम याने. फक्त ना फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. त्याच ओमला पुन्हा एकदा प्राचारण करण्यात आलेलं आहे गोलंदाजीसाठी राईट अप ओव्हर द विकेटने. तर फलंदाजीसाठी पाहतोय आपण फलंदाज रमीजला पाहतोय आपण स्ट्राईक इन वरती म्हणजेच पापा. पहिला चेंडू वेगावरती स्वारून गोलंदाजी करत असताना पाहतोय ओम याला बीट केलंय फलंदाज रमीज याला. सबमरीन डिलिव्हरी पाहायला भेटली आपल्याला गोलंदाज ओम कडून. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा मारा केला होता. डायरेक्ट हिटची संधी आणि डायरेक्ट हिट पाहायला भेटतो. रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे फलंदाज बाद होत असताना भाईजान यांना पाहतोय. निसारभाई शेख यांची खेळ इथे संपुष्टात येत असताना दुसरा झटका बसतो. भाईजान 11 बदलापूर संघाला बसलेला हा मोठा झटका भाईजानच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावरती अहमदला पाहतोय आपण स्ट्राईक इन वरती. चांगली गोलंदाजी ओम्याची पाहतोय आपण. 2 चेंडू बीट करत असताना फलंदाजाला रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे संघाला विकेट मिळत असताना पाहतोय आपण या चेंडूवरती. अजून एक लेफ्ट हँड फलंदाज पाहतोय आपण भाईजान 11 संघाकडून अहमद. पहिला चेंडू मोठा फटका केल्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये अडवला आहे ओम याने. तिसरा चेंडू निर्धाव व्हायला भेटतो आपल्याला ओम कडून. पॉवर प्लेच्या षटकामध्ये विचार केला तर 2 क्षेत्ररक्षक बाहेर असतात तरी सुद्धा 6 धावांचं षटक आतलं होतं. परंतु या षटकामध्ये तब्बल 5 क्षेत्ररक्षक बाहेर असताना एकही पटका मारू देत नाही. तिसरा निर्धाव चेंडू फेकतोय गोलंदाज ओमला पाहतोय आपण. छोट्याशा खांद्यावरती मोठी जबाबदारी घेऊन सज्ज झालाय. पुन्हा एकदा बीट बीट आणि बीटच होत असताना फलंदाज पाहतोय आपण अहमदला पाहतोय आपण. चौथा चेंडू डॉट फेकत असताना लाजवाब अशी गोलंदाजी. ज्या खांद्यावरती जबाबदारी दिली होती ना संघनायकाने तशी जबाबदारीने गोलंदाजी करताना पाहतोय आपण ओम याला. पुन्हा एकदा बॉडीवरती चेंडू अदलतोय. स्वतःच्या फॉलो मध्ये अडवण्याचा प्रयत्न यष्टिरक्षक येऊन चेंडू अडवेल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अजून एक चेंडू निर्धाव पाहायला भेटतोय. मीडियम षटकाच्या उंबरठ्यावरती पाहायला भेटतो गोलंदाज. तब्बल 5 चेंडूमध्ये एकही धाव खर्च केली नाही गोलंदाज ओम याने. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. पाहूया या स्पर्धेतली पहिली मीडियम ओव्हर फेकेल का गोलंदाज ओमला पाहतोय आपण. फुलटा चेंडू कट केला. चेंडू काढल्यावरती क्षेत्ररक्षक पॉइंट वरून येईल आणि या स्पर्धेतलं पहिलं मीडियम षटक कोणाच्या नावावरती असेल त्याचे नाव असेल रायते संघाचा गोलंदाज ओम असेल. ओमने या स्पर्धेतलं पहिलं मीडियम षटक फेकले. अभिनंदन होत असताना टाळ्या वाजवत असताना ओम साठी चांगली गोलंदाजी ओम कडून पाहायला भेटते आपल्याला.
नवीन गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आपण. चौथं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. यशला पाहतोय आपण. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजीसाठी सज्ज. तर स्ट्राईक एन वरती रमीजला पाहतोय आपण. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लाईन चेंडू वरती केलंय. आक्रमण सरळ रेषेमध्ये चेंडूला फेकून दिलंय. 6 धावाने सुरुवात करत असताना या ओव्हरच्या विरुद्ध पाहतोय यश वरती हल्ला सोडत असताना रमेशला आम्ही पाहतोय 6 धावा वसूल करतोय. पहिला चेंडू सीमारेषा पार 6 धावांसाठी षटकार. आक्रमण करत असताना पाहतोय आता मात्र रमेश कोहारीला. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. पुन्हा एकदा आक्रमण करायचं होतं पण तू बॅटची एनर्जी घेऊन चेंडू जाते लेग स्लिप मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक येईल अडवेल. निर्धाव चेंडू. दुसरा चेंडू सुद्धा मोठा फटका खेळाची संधी होती परंतु जमलं नाही फलंदाज रमीज याला. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक कोणीही नाही. नो मॅच लाईन मध्ये चेंडू पडतोय. या दरम्यान 2 धावेचा अवधी होता आणि 2 धाव पूर्ण करत असताना पाहतोय आपण रमीजला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आता मात्र दाखवत असताना फलंदाज रमीजला पाहतोय आपण. वारंवार आक्रमण करायचा प्रयत्न करतोय रमीज परंतु जमत नाही फलंदाजाला. निराश आहे रमीजला पाहतोय आपण. अजून 3 चेंडू शिल्लक असतील. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज पाहतोय आपण यशला. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर पुढे 2 चेंडूवरती फक्त 2 धावा खर्च करतोय. पुन्हा एकदा यश गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वरून परंतु चेंडू हाताला ब्रश होऊन सीमारेषा पार 6 धावांसाठी षटकार येत असताना पाहतोय आपण. फलंदाज रमेशच्या बॅट मधून आलेला हा दुसरा षटकार. बॅटची इडर एक चेंडू जाते फळम्यांच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक सज्ज. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. निर्धाव चेंडू म्हणजे एक तेरी तो एक मेरी हेच पाहायला भेटतंय मैदानावरती गोलंदाज आणि फलंदाजांमध्ये. या ओव्हरचा विचार केला ना 2 मोठे फटके रमेशच्या बॅटमध्ये पाहिले परंतु 2 निर्धाव चेंडू फेकताना सुद्धा आपण गोलंदाज यशला पाहतोय. शेवटचा चेंडू असेल या ओव्हर मधला गोलंदाज यश याचा. आता मात्र कव्हर मध्ये फटका खेचलाय. तिथे क्षेत्ररक्षक आलेत परंतु चेंडू इथे हुलकावली देत असताना क्षेत्ररक्षकाला 4 धावांसाठी चौकार पाहायला भेटतोय. पाणी घेऊन जायचं तिथे क्षेत्ररक्षकासाठी. स्कोर 31 धावा पाहायला भेटत आपल्याला 4 षटकानंतर. बायजान इलेव संघाच्या 2 गडी बाद 31 धावा.
पर आहे ते सगळं खेळाडू दुखापत असेल तर तुम्ही चेंज करू शकता खेळाडू. बघा मित्रांनो, खेळ खेळत असताना थोडे जपून खेळत जा. आपल्याला कोणत्याही प्रकारची दुखापत होणार नाही याची सुद्धा काळजी घेऊन खेळत जा मित्रांनो. चला सामन्याकडे बोलूया. 4 षटक समाप्त झाले. 4 षटक समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहतोय आपण. बायजर निलम बदलापूर संघाच्या 31 धावा, 2 गडी बाद. 5वं षटक, 5व्या षटकाची जबाबदारी गोलंदाजी मार्ग होती. गोलंदाज पाहतोय आपण कोणावरती सोपवले. मयुरेशला पाहतोय आपण. पहिला चेंडू आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक धावता. या दरम्यान एक धाव पूर्ण आणि फक्त सिंगल धाव घेत असताना रमी त्याला पाहतोय. यापुढे होणारा सामना गावदेवी खरवई विपक्ष गावदेवी म्हारल या 2 संघांमध्ये होईल. तर दोन्ही संघाच्या संघनायकाने इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी यायचंय. म्हारल संघाचा संघनायक आणि खरवई संघाचा संघनायक आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेकी करतोय. पहिला चेंडू फेस करत असताना गोलंदाज महेंद्रच्या विरुद्ध खेचलाय तो. दणदणी असा षटकार पाहायला भेटतो आपल्याला. आघात करत असताना या शेवटच्या षटकामध्ये हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी करत असताना पापाला पाहतोय आपण. 6 धाव वसूल करत असताना गोलंदाज मयुरेशच्या विरुद्ध. आक्रमण करतोय गोलंदाज मयुरेशच्या विरुद्ध. पापाला पाहतोय आपण. पुन्हा एकदा ऑफ केलंय. आता मात्र क्षेत्र निवडलंय लॉंग ऑफचं. हा चेंडू सुद्धा सीमारेषा पार. क्षेत्ररक्षक होते फक्त पाहतच बसलेत. 6 धावांसाठी दमदार असा षटकार पाहायला भेटतो आपल्याला. सेकंड इन रो फलंदाज पापाच्या बॅट मधून आलेला हा दुसरा षटकार या ओव्हर मधला. तिसरा चेंडू मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वर येत आहेत, चुके करतायत आणि झेल ते दान करत असताना जमिनीला पाहतोय आपण फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षकाला. या दरम्यान 2 धावेचा अवधी होता आणि 2 धावा पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज पुन्हा एकदा घोटना डेक तमाशा देख. हाच फटका पाहायला भेटला. एक्स्ट्रा कव्हरला चिडत फाडत सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार पाहायला भेटतो आपल्याला. शेवटच्या षटकामध्ये हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी करत असताना पापाला पाहतोय. या ओव्हरमध्ये तिसरा षटकार जीवनदान मिळाले या अगोदरच्या चेंडूवरती. लगेचच फायदा घेत असताना रमेशला पाहतोय. अजून एक मात्र लॉंग ऑफला आता मात्र चुके पाहायला भेटत नाही. लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आणि फलंदाज इथे बाद होतोय शेवटच्या चेंडूवरती. पापाचा विचार केला ना तर पापाचं तब्बल 40 धावांचं कॉन्ट्रीब्युशन पाहायला भेटलं आपल्याला या सामन्यामध्ये.
5 षटकांचा समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहतोय आपण बायचान्स 11 संघाच्या 52 धावा पाहायला भेटतात 3 गडी बाद. म्हणजे समीकरण असेल येणार 30 चेंडू 53 धावांची गरज असेल विजयासाठी रायते 11 रायते संघाला. आणि या धावा चेस होतील की डिफेंड होतील हे ऐकूया आमचे साथी समालोचक कल्याण डोंबिवलीचा एक गोड आवाज गारिवली गावचे सुपुत्र आणि आमचे मित्र रोशनजी संते सरांच्या गोड आवाजामध्ये. धन्यवाद. चला या टॉससाठी दोन्ही संघाचे संघनायक गावदेवी म्हारळ आणि गावदेवी खरवई या दोन संघांमध्ये सामना असेल आणि आहेत कल्पेश रायते संघाला या मॅचमध्ये. आदरणीय दिलीप ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत या सामन्याचा. चला गावदेवी म्हारळ आणि गावदेवी खरवई दोन्ही संघनायक टॉससाठी या लगेचच आपण. चला कॅप्टन या टॉससाठी. चला महाराळ टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या खरवईचे संघनायक इथे उपस्थित आहेत. चला दोन्ही संघनायक इथे उपस्थित आहेत आणि दिलीपजी ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया या सामन्याचा. पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना असेल गावदेवी खरवई आणि गावदेवी म्हारळ. टॉस जिंकलेला आहे गावदेवी खरवई या संघाने टॉस जिंकलेला आहे आणि निर्णय त्यांचा पेंडिंग आहे.
53 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. स्ट्राईक इनला फलंदाज निलेश. पहिला चेंडू बॅटची कडा आहे, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. पहिला चेंडू आला डॉट बॉल. निलेश आणि सागर ही जोडी आहे. निलेश सुरोशी आणि सागर सुरोशी ही जोडी आपण पाहतोय रायते 11 रायते या टीम कडून. हाफ ट्रॅकर इनफिल्डच्या वरून खेळतायत. आउटफील्ड फास्ट आहे, सीमारेषेच्या बाहेर. पहिला चौकार या इनिंग मधील निलेशच्या बॅटमधून. ड्राइव्ह करतायत गॅप मधून. स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. दणदणीत खणखणीत चौकार. धावसंख्या आहे 8. सुरुवात चांगली झाली या मॅच मध्ये. 53 धावा बनवायच्या आहेत. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न बॅक टू द बॉलर खेळतायत. फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे धावफलकावरती 8. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. 2 चौकार लगावलेत निलेशने या इनिंग मध्ये. आणि पुन्हा एकदा आला हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतायत या पहिल्या षटकामध्ये. 5 चेंडू फेकलेत. 8 धावा खर्च केलेली आहेत आतापर्यंत. 1 चेंडू शिल्लक या षटकातील. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळतायत. सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 12. 24 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा या मॅच मध्ये 41. अप्पू येत आहेत नवीन गोलंदाज. चेंडू शिल्लक आहे 24. धावा बनवायच्या आहेत 41 या सामन्यामध्ये. रायते 11 रायते या संघाला. चला सामना स्पीडअप करायचा आहे कारण की यानंतर 3 सामने अजूनही खेळवायचे आहेत. आज एक संघ क्वालिफाय होईल टॉप 5 मध्ये. उद्या अंतिम दिवस आहे या स्पर्धेमधील क्वालिफाईंग मॅचेस आपण पाहणार आहोत. इनफिल्डच्या वरून खेळत आहेत. क्षेत्ररक्षक घेत आहेत. डीप मध्ये चेंडू फील्ड होतोय. त्याच्यावरती मिळतील एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल 14. सागर सुरोशी रन मशीन आहे रायते 11 रायते या संघाची. दोन्ही स्टार खेळाडू आहेत निलेश सुरोशी आणि सागर सुरोशी. ऑन साइडला गॅप शोधू शकले नाहीयेत. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक घेत आहेत. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 15 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात झाली. 53 धाव बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी रायते 11 रायते या संघाला. फुल टॉस. लॉफ्टेड कव्हर ड्राइव्हचा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर. सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार.
यावेळी पूल करतायत, क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू झालाय गोल, सीमा पार, षटकार. धावसंख्या आहे 25. खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे निलेश सुरोशी, लेजंड क्रिकेटर आहेत. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळतायत. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. खराब फिल्डिंग. धावसंख्या आहे 27. ड्राईव्ह करतायत, डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. पुन्हा एकदा थोडीशी फंबल झाले फिल्डर. एकच धाव मिळते चेंडूवरती आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 28. जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 18 चेंडू आणि 25 धावा बनवावे लागतील. रायते 11 रायते या संघाला या सामन्यामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. एक धाव झाली पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण होते. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती. जब्बार येत आहेत गोलंदाजी मार्क वरती या तिसऱ्या षटकामध्ये. 23 धावांची गरज आहे. 17 चेंडू शिल्लक. स्ट्राईक एंडला बॅट्समन निलेश सुरोशी. फुलटॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत, डीप मध्ये फिल्डर आहेत मिडविकेटला. एक धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 31. 31 धावा जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 16. बनवायच्या धावा 22 या मॅच मध्ये. गावदेव महाराळ संघ देखील इन ऍक्शन मध्ये असेल. या पुढच्या मॅच मध्ये मिस्टॅमिंग झेलची शक्यता असेल. मिड ऑफला फिल्डर आहेत आणि हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. सागर सुरोशी बॅक टू द पवेलियन. कल्पेश येत आहेत नवीन फलंदाज. तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी कल्पेश सुरोशी. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे आणि हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय बाद. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत जब्बारने या षटकामध्ये आणि आता मात्र विकेट. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज जब्बार.
तेजस नवीन फलंदाज. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत गोलंदाज जब्बारकडे एक्सपिरियन्स भरपूर आहे आणि तो एक्सपिरियन्स कामी येतोय या मॅच मध्ये, कारण की बॅक टू बॅक 2 विकेट मिळवलेत. चेंडू शिल्लक आहेत 14 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. अजूनही 22 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. रायते 11 रायते या संघाला या मॅच मध्ये. जब्बार पुन्हा एकदा हॅट्रिक बॉल. पुल करण्याचा प्रयत्न बॅटच्या आतलीकडे लागते, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आलाय डॉट बॉल. जब्बारने अप्रतिम गोलंदाजी केली आहे, धावसंख्येला ब्रेक लावलेला आहे आणि या मॅच मध्ये कमबॅक करून दिलंय भाईजान स्टार 11 या टीमला जब्बारने. फुल टॉस त्याला पाठवलाय मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर. षटकार, शेवटच्या बॉलवरती येतो षटकार आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 37. जिंकण्यासाठी 16 धावांची गरज, 12 चेंडू शिल्लक. पाण्याची मागणी केली, पाणी घेऊन जायचं आहे. बारा चेंडू शिल्लक आहेत आणि 16 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये. पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून खेळतायत, लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. चौकार. अकरा चेंडू 12ची गरज. निलेश खूप चांगली बॅटिंग करतोय, वैयक्तिक खेळतोय. 32 धावांवरती. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका, ग्लोरियस स्ट्रोक, सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. सामना खुला केलेला आहे, सामना झुकवलाय रायते संघाने आपल्या बाजूने. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, कट करताय, चेंडू ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, फार वेगाने क्षेत्ररक्षक घेतील तोपर्यंत मिळतात या चेंडू वरती. एकूण धावा 2 आणि आता मात्र 6 धावांची गरज आहे. धावसंख्या 47, 47 धावा. सहा धाव बनवायच्या आहेत. क्या बात आहे, आपल्या स्टाईलने हा सामना फिनिश करतोय आणि विजयाचा हा षटकार आलेला आहे निलेश सुरोशीच्या बॅट मधून आणि सामना जिंकलेला आहे रायते 11 रायते या संघाने. अभिनंदन रायते 11 रायते संघाचं. हार्ड लक, टफ लक भाईजान स्टार 11 संघाला आपण देऊया पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने बनवल्या 40 धावा. चव्वेचाळीस धावांची इनिंग साकारली आहे आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच